जे काही टेक्निक्स असतील, ज्या जगातल्या सर्व टेक्निक्स असतील त्या मला माहित नाही, पण तुम्हाला माहित असेल, चॅट जीपीटीला विचारा, कोणाला तरी विचारा, पण विचारा आणि स्वतःच्या इम्प्रूव्हमेंट करा. कारण की लोक तुम्हाला वर्षभर किती वेळा ट्युशन मध्ये गेलास, किती वेळा अभ्यास केलास हे विचारतात का? काय विचारते? काय झालं ते आर्याचं काय झालं? काय नाही यार, तिचे 2 मार्कांनी खाली पडलं. मग ते काय करते? दरवाजा घेते. मग आपण एकमेकाला टोकसे आपडतो, कारण बाकी दुसरा टाकू शकत नाही, म्हणून आपण आपल्या घरचे टोकसे फोडतो. काही लोक मिक्सर वगैरे फोडतात, ही गोष्ट वेगळी आहे. काही लोक स्वयंपाकच करत नाही, आरडी गोष्ट वेगळी आहे. नंदिनीचं माहित नाही पैसे ते भांडे चापडते, ते भांडे चापडते. मी कितीतरी वेळा म्हणतो की सोना वगैरे आपटत चला, असं पण त्याचं आपटणार नाही. म्हणण्याचं तात्पर्य असं की नंतर आपटण्यापेक्षा आताच आपटा. आता काय आपटायचे? डोकं आपटो. आपल्या टीचर कडून आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घ्या. आपल्याकडे एकदम खूप चांगला एक्सपिरियन्स असणारे दिवटे सरात मराठीच्या व्याकरण मध्ये, त्यांचा खूप हातखंडा आहे, मोठा खूप हातखंडा आहे, त्यांच्याकडून व्याकरणच्या गोष्टी समजून घ्या. आता सांगणार नाही, वेळ नाही त्यांच्याकडे, हे गोष्ट वेगळी अशी ते खूप बरे बिझी असतात. पण तरी सुद्धा एखाद्या वेळी मदत त्यांच्याकडून अपेक्षा करा, ते करतात. दुसरी गोष्ट, इंग्लिश मध्ये आपले के सर आहेत, खूप चांगले सर आहेत, त्यांच्याकडून सुद्धा काही डाऊट रोज तुमचे प्रॉब्लेम घेऊन या. ते इझिली कोणाला भेटणार नाही, कोणीच व्यक्ती फ्री नाही आहे. त्याच्या मागे लागा. आज नाही तर उद्या सांगलं, परवा सांगलं, थोडंसं माहिती बघायचं, हा बघायचं, हा बघा, अशा प्रकारे मागे लागा. अपेक्षा सर्वांना जितके तुम्हाला पॅट मध्ये मार्क यावर्षी भेटलेल्या पेपरामध्ये, ते पुढच्या वर्षी 5% किंवा 10% जितकं त्याच्यामध्ये वाढवता येईल ते वाढवा. कारण की शेवटी नातेवाईकांना त्याच दिवशी आपल्याला जाग येते. आपले मामा मावसू ते माहित नाही वर्षभर कोणत्या भूकंपामध्ये दडले असतात माहित नाही. त्याच वर्षी हॅलो ईशू, हॅलो नकाशा, किती मार्क आले का बेटा? 70. आमच्या घरच्या छोटून तर 80 मार्क घेतले. त्याला उत्तर देण्यापेक्षा आताच मेहनत करा, तर भरपूर सारं उद्या त्रास वाटण्याच्या गरज. आणि एवढं फक्त अभ्यासाकडेच लक्ष देऊ नका, खेळण्याकडे सुद्धा लक्ष द्या. तुम्हाला एखादा छंद आवडत असेल, एखादा गेम आवडत असेल, तर गेम सुद्धा बघा. युट्यूब मध्ये आवडत असेल, पिक्चर असेल, रील असेल, काही असेल तेही पहा. चॅट जीपीटीचा उपयोग करा. कम्प्युटर येत असेल, फक्त 70-80% मार्क घेतल्याने आपण काही सक्सेसफुल होणार नाही. तर याच्यासोबत दुसऱ्या गोष्टी सुद्धा अवलंबून करा. कम्प्युटर घरी कम्प्युटर पहा, एखादा युट्यूब असेल, युट्यूबचा एखादा रील बघा, त्याच्यातून काय शिकता येईल आपल्याला. पीएचडी जे कोणते सॉफ्टवेअर टूल्स आहेत ते सुद्धा शिका. इंग्रजी येत नसेल, इंग्रजी शिका. काहीतरी शिका म्हणजे शिका. नाहीतर काय वेळेला आपल्याला पुढच्या वर्षी आपण 95% मार्क घेऊ आणि एखाद्याने विचारलं व्हॉट इज द